हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हिलॉसिटी टाइम ग्राफ बद्दल डिस्कस करत होतो. सो व्हिलॉसिटी टाइम ग्राफमध्ये कारची व्हिलॉसिटी युनिफॉर्म असताना, कारची व्हिलॉसिटी इन्क्रीज होत असताना, व्हिलॉसिटी टाइम ग्राफचं बिहेवियर कसं असतं हे आपण डिस्कस केलेलं आहे. युनिफॉर्म व्हिलॉसिटी असताना आपण मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट कशी फाइंड आउट करतो, व्हिलॉसिटी इन्क्रीज होत असताना कशी फाइंड आउट करतो हे आपण डिस्कस केलेलं आहे. त्या दोन केसेस आपण डिस्कस केलेले आहेत. जर कार युनिफॉर्म व्हिलॉसिटीने जात असेल तर आपण मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट कशी घेतो, की हा जो एरिया आहे रेक्टँग्युलर एरिया, त्याची आपण मेजरमेंट करतो आणि ह्या एरियाची, ह्या रेक्टँग्युलरचा जो एरिया आहे तो एरिया म्हणजेच काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आहे असं आपण म्हणतो. तेच जर मी व्हिलॉसिटी इन्क्रीज घेतली आणि महत्वाचं म्हणजे काय असतं, की ही जी मोशन आहे ह्या मोशनला आपण युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन म्हणतो. ही तर व्हिलॉसिटी ही इन्क्रीज होत चालली. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट या ग्राफमध्ये, जर मी चेंज इन व्हिलॉसिटी रेड कलर मध्ये जी मेन्शन केलेली आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग टाइम इंटरवल डीटी जो ग्रीन कलर मध्ये मेन्शन केलेला आहे ग्राफमध्ये, ह्याचा जर मी रेशो घेतला तर तो रेशो हा थ्रू आउट जर्नी हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या लाईनचा स्लोप जर मी म्हटला, म्हणजे हा एक पहिला टाइम इंटरवल आहे डीव्ही आणि डीटी जो आपल्याला ग्राफमध्ये दिसतोय तो तो सपोज मी दुसऱ्यासाठी कॅल्क्युलेट केला, दुसऱ्या टाइम इंटरवलसाठी. टाइम इंटरवल डीटी होता आणि इथं चेंज इन व्हेलॉसिटी डीव्ही आहे. तर हा डीव्ही बाय डीटीचा जर मी रेशो घेतला तर तो डीव्ही बाय डीटीचा रेशो हा कॉन्स्टंट येतो. म्हणजे ह्या लाईनचा स्लोप जो आहे, त्या लाईनचा स्लोप का आहे, कॉन्स्टंट आहे. अशी होणारी जी काही मोशन आहे त्या मोशनला आपण युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन म्हणतो. अँड हिअर व्हिलॉसिटी इज इन्क्रीजिंग. इथं आपण ह्या केसमध्ये आपण एरिया कसा काढतो, व्हिलॉसिटी टाइम ग्राफ आणि हा टाइम ऍक्सिस त्यांच्यामध्ये असणारा एरिया आपण तो मेजर करतो आणि त्याचं मॅग्निट्यूड म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट असतं. हे डिस्कस केलं आपण व्हिलॉसिटी युनिफॉर्म असताना, कॉन्स्टंट असताना आणि इथं व्हिलॉसिटी इन्क्रीज होत असताना. आता जी आपण केस या डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये आपण व्हिलॉसिटी इन्क्रीज आणि डिक्रीज हे ऍट अ टाइम होत आहे, ही एक केस, आणि दुसरं व्हिलॉसिटी डिक्रीज होत आहे, ही केस सुद्धा डिस्कस करणार आहे. आता सगळ्यात पहिला आपण बघू व्हिलॉसिटी डिक्रीज होत आहे. व्हिलॉसिटी डिक्रीज होत आहे कारची. तर ह्या ग्राफमध्ये आपण जसं बघितलं, हा ग्राफ सुद्धा काय आहे, व्हिलॉसिटी वर्सेस टाइमच आहे, पण इथं व्हिलॉसिटी काय होत चालले, डिक्रीज होत चाललेली आहे. ही जी काही मोशन आहे ह्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन असं म्हणतो. आता नॉन युनिफॉर्म असं का म्हटलं, इथं मात्र म्हणताना युनिफॉर्म म्हटलं, इथं मात्र म्हटलं नॉन युनिफॉर्म म्हटलं. जर हे दोन ग्राफ मी जर कम्पेअर केले, व्यवस्थित केअरफुली बघितलं, तर एक गोष्ट आपल्याला ऑब्झर्व होते ह्या ग्राफमध्ये, युनिफॉर्म ऍक्सिलरेटेड मोशनच्या ग्राफमध्ये, हे जे काही पॉइंट्स आपण प्लॉट केलेले आहेत, ए पॉइंट असेल, ई पॉइंट असेल, ही जर मी लाईन बघितली, ही लाईन जर मी ऑब्झर्व केली, तर ही लाईन त्या प्रत्येक पॉइंट मधून एक्झॅक्टली मी म्हणेन त्या पॉइंटच्या सेंटर मधून पास होते. पण तेच मी ह्या ग्राफमध्ये जर मी ऑब्झर्व केलं, तर ह्या ग्राफच्या बाबतीमध्ये ही जी काय लाईन आहे, ही लाईन त्या पॉइंट मधून पास नाहीये. बरोबर. मी असं म्हणू शकतो की ही लाईन जी आहे, ह्या पॉइंट्सना कुठंतरी एक टच आहे, तिचा जस्ट टच आहे, टँजेन्शियल टच आहे म्हणेन मी. एक्झॅक्ट ही लाईन ह्या पॉइंट मधून पास झालेली नाहीये, पण इथं मात्र ती लाईन प्रत्येक पॉइंट मधून एक्झॅक्टली पास झालेली आहे. इथं आपण म्हणतो की ह्या लाईनचा स्लोप का आहे, कॉन्स्टंट आहे, किंवा इथं हे ऍसिलरेशन का आहे, कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे. पण इथं ते युनिफॉर्म असेल का, इथं युनिफॉर्म नाही. कारण जर मी ह्या केसमध्ये ऍक्च्युअली सपोज मी ही अशा लाईन्स किंवा असे सेगमेंट्स ड्रॉ केले, हे सेगमेंट्स काय दाखवतात, ऍक्च्युअली व्हिलॉसिटी इथून इथं एवढी ड्रॉप झाली, त्याच्यानंतर इथून इथं ड्रॉप झाली, त्याच्यानंतर इथून इथं ड्रॉप झाली, इथून इथं ड्रॉप झाली, इथून इथं ड्रॉप झाली, इथून इथं ड्रॉप झाली आणि इथून इथं ड्रॉप झाली. ही प्रत्येक लाईन आपल्याला काय दाखवत चालले, की व्हिलॉसिटी ही कशी डिक्रीज होत चालली, डिक्रीज होत चालली, डिक्रीज होत चालली. पण इथं जर मी ऑब्झर्व केला, चेंज इन व्हिलॉसिटी आणि त्याचा असणारा करस्पॉन्डिंग टाइम इंटरवल जर मी बघितला, म्हणजेच ही लाईन, 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 प्रत्येक लाईनचा जर मी स्लोप कॅल्क्युलेट केला, तर प्रत्येक लाईनचा स्लोप हा वेगळा आहे. इथं मात्र तो प्रत्येक लाईनचा स्लोप, म्हणजे ही लाईन त्या प्रत्येक सेगमेंट जरी मी कन्सिडर केला, तर थ्रू आउट दॅट जर्नी ह्या लाईनचा स्लोप काय होता, कॉन्स्टंट होता.
पण इथं मात्र ह्या ग्राफच्या बाबतीमध्ये ह्या प्रत्येक लाईनचा स्लोप हा कॉन्स्टंट नाही आहे. इट इज नॉन युनिफॉर्म. बरोबर. म्हणून ह्या मोशनला आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म मोशन आहे असं म्हणतो. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे इथं व्हिलॉसिटी काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. ह्या केसमध्ये सुद्धा आपण जर आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल तर तेच करणार आपण, की अंडर दॅट कर्व जो एरिया आहे तो मेजर करणार आणि तीच काय असेल आपली करस्पॉन्डिंग मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट असेल. बरोबर. पण महत्वाचं की इथं व्हिलॉसिटी ही डिक्रीज होत चालले आणि ही मोशन ही नॉन युनिफॉर्म मोशन आहे. कारण इथं जर मी डीव्ही बाय डीटी रेशो इथं कॅल्क्युलेट केला तर तो कॉन्स्टंट येणार नाही. हे कधी, ही व्हिलॉसिटी इथं तर डिक्रीज होत चालली. मी एक्झाम्पल याचं काय देऊ शकतो नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशनचं. कार ट्रॅव्हलिंग अलॉंग अ स्ट्रेट रोड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस इ स्पीड बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आपण कारनं ट्रॅव्हल करत असताना सपोज मी 10 वाजता सकाळी जर्नी सुरू केली. 10 ते 11 मध्ये मी गाडीचं स्पीड वाढवतोय. 11 ते 12 मध्ये सुद्धा मी गाडीचं कारचं स्पीड मी वाढवतोय. पण 10 ते 11 मध्ये मी जे स्पीड वाढवलं त्याचा रेट आणि 11 ते 12 मध्ये जे मी वाढवलं त्याचा रेट हा टोटली वेगळा आहे. टोटली वेगळा असेल. मी 10 ते 11 मध्ये स्पीड वाढवू सुद्धा शकतो, कमी सुद्धा करू शकतो. 11 ते 12 मध्ये मी स्पीड वाढवू सुद्धा शकतो किंवा कमी सुद्धा करू शकतो. पण तो वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा जो रेट आहे, तो रेट वेगळा आहे. टाइम इंटरव्हल तोच होता. 10 ते 11 आणि 11 ते 12च होता. 1 तासच होता. पण जो रेट होता इन्क्रीज करण्याचा किंवा डिक्रीज करण्याचा, तो रेट काय आहे? अनइक्वल आहे. ही अशी मोशन, त्या मोशनला आपण काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन म्हणतो. ह्या ग्राफमध्ये व्हिलॉसिटी डिक्रीज होत होती, कंटिन्युअसली डिक्रीज होत होती. पण तेच जर मी ह्या ग्राफच्या बाबतीमध्ये बघितलं, तर ह्या ग्राफमध्ये इथं जर बघितली, ही व्हिलॉसिटी इथे इन्क्रीज आहे, मग व्हिलॉसिटी डिक्रीज आहे, परत व्हिलॉसिटी इन्क्रीज आहे, परत व्हिलॉसिटी डिक्रीज आहे. बरोबर. व्हिलॉसिटी इन्क्रीज आणि डिक्रीज या दोन्हीचं कॉम्बिनेशन इथं आहे. मी अजून याच्यामध्ये नंबरिंग केलं, प्रत्येक लाईनला नंबरिंग केलं मी. ही लाईन नंबर 1 आहे, लाईन नंबर 2 आहे, लाईन नंबर 3 आहे, लाईन नंबर 4 आहे. मी इथं प्रत्येक लाईनचा जर स्लोप बघितला, म्हणजे लाईन नंबर 1 चा स्लोप मी जर लाईन नंबर 3 शी कम्पेअर केला तर ते दोन्ही स्लोप सेम आहेत का? म्हणजे चेंज इन व्हिलॉसिटी डिवायडेड बाय चेंज इन टाइम डीव्ही बाय डीटी हा इथं जसा आपण स्लोप काढला, तो स्लोप जर मी लाईन 1 आणि लाईन 3 चा म्हटला तर तो सेम आहे का? नाही. लाईन 1 आणि लाईन 3 चा स्लोप पॉझिटिव्ह आहे, पण त्यांचं मॅग्निट्यूड काय आहे? वेगळं आहे. तेच लाईन नंबर 2 आणि लाईन नंबर 4 मी बघितलं, इथं व्हिलॉसिटी डिक्रीज आहे. पण लाईन 2 चा स्लोप आणि लाईन 4 चा स्लोप जर मी कॅल्क्युलेट केला, तर तो स्लोप काय आहे? वेगळा आहे. त्यांचं मॅग्निट्यूड वेगळं आहे. याचा अर्थ इथं जे होणारं ऍसिलरेशन आहे ते युनिफॉर्म नाही. म्हणजे ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत हे युनिफॉर्म आहे, पण इथं नाही. इथला आणि इथला रेट लाईन नंबर 1 आणि लाईन नंबर 3चा रेट वेगळा आहे. तसंच लाईन नंबर 2 आणि लाईन नंबर 4 चा रेट वेगळा आहे. तर हे असं होणं, ही अशी होणारी मोशन जी आहे, ह्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म ऍसिलरेटेड मोशन असं म्हणतो. तर एकाच व्हिडिओमध्ये आपण व्हिलॉसिटी कॉन्स्टंट असताना, व्हिलॉसिटी इन्क्रीज होत असताना, व्हिलॉसिटी डिक्रीज होत असताना आणि व्हिलॉसिटी इन्क्रीज डिक्रीज होत असताना, म्हणजे व्हेरिएशन होत असताना व्हिलॉसिटीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हेरिएशन होत असताना व्हिलॉसिटी टाइम ग्राफ आपण कसा समजून घेतो हे आपण डिस्कस केलेलं आहे. थँक्यू.